नमस्कार, आपण टाइम्स 45 न्यूजवरील आपले स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये असून विरोधक जे मोहिते पाटलावर विकासाच्या संदर्भात, दहशतीच्या संदर्भात आरोप करतात, फेक नेटिव्ह करतात, त्याबद्दल आपण जनतेशी चर्चा करूया. आपलं नाव काय? दीपक साहेब उदोरकर. अकलूजमध्ये विकास झाला आहे का नाही? झाला की. काय झालं? सगळ्या गोष्टीच आहे. पाणी आहे, संडास आहेत बांधून दिलेले आहेत, शौचालय इथं खाली नदीच्या कडेला, पुन्हा शिवाय पाणी येते टायमिंग. आता त्याचा थोडंसं पाणी टेन्शन असल्यामुळे ती जरा 2-4 दिवसांनंतर पाणी येत होतं, पण पाणी येत आहे. गटारी आहे त्या. आता ही प्रशासक येऊन बसलं तर 4 वर्ष झालं. ह्या प्रशासकानं काहीच काम केलेलं नाही. आता ही प्रशासक म्हणजे शासन कोणाचं आहे? भाजपचं आहे की नाही? मग भाजपचं सरकार असून त्याचं संस्थेतनं 4 वर्ष त्यानं काम करायला पाहिजे होतं ना. जनतेची कामं केली तर एवढं ताप झालं नसतं ना. हां, मग मला काय म्हणायचं, हे प्रशासन बसले तिथं मग ही येते, विरोधक येते ते, तुम्ही कामच केलं नाही, आमकंच केलं नाही, मोहिते पाटलानं हेच केलं नाही, तेच केलं नाही. मोहिते पाटलानं केलं नाही म्हणून मोहिते पाटलानं तुला केलं म्हणतो लागा, तू आमदार झाला आणि तो खासदार झाला मुच्चड. दहशतीच्या संदर्भात विरोधक म्हणतात की अकलूजमध्ये मोहिते पाटलांची दहशत आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं ह्या भाजपवाल्याची विरोधक जे आलीत का, त्यांनाच दहशत माजवली अकलूजमध्ये. आमच्या अजून बारक्या लहान वर्ष, आता माझं वय 62 आहे, 60-62 आहे. तर मला काय म्हणायचं आहे, फक्त एक दहशत त्यांना माजवली. दहशत आमच्या बारक्या लेकरांपासून मोठ्यापर्यंत 100 वर्षापर्यंत म्हातारे माणूस त्याच्या तोंडात येणार नाही की बाबा आमच्या अकलूजमध्ये दहशत आहे म्हणून. ह्या विरोधकांना नारे नाचवला आहे. पण ह्या विरोधकाला 2 तारखेला आम्ही काय असेल ते त्याला जागा दाखवून देऊ. या अनुषंगाने आपण मतदारांना काय आवाहन करावं? काय सोयीसुविधा ज्या आहेत ज्यांना हे केलेलं आहे ते आम्ही मोहिते पाटला पूर्ण करतील. मतदानासंबंधी आपण कुणाला आवाहन करणार? मतदान करायला काय जनतेलाच करणार आम्ही. मोहिते पाटलाला करणार. तुतारी आहे आणि मशाल एक आहे. त्यांना जे दिलेल्या जे दादांना त्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार. त्याच अनुषंगाने इथे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, करीम बागवान, यांना आपण विचारू की अकलूजमध्ये विकास झाला आहे का नाही? अकलूजमध्ये विकास झालेला आहे हा जनतेमधून तुम्हाला कौल मिळलेलाच आहे की विकास काय केलेला आहे. विजयदादांच्या सगळ्या नियोजनाने, शिवबाबांच्या आणि बायांच्या मार्गदर्शनाखाली सगळं अकलूजमध्ये निधी आलेला आहे. पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज वगैरे सगळं काम चालूच आहे आता सध्याला, तर त्यामध्ये काही शंकाच नाही. विरोधक आरोप का करतात? विरोधकांना अकलूज माहितीच नाही काय झालेलं आहे. मोठ्या दादांच्या सांगण्यावरून एक भैयासाहेबांनी पिटीत बांधून साप आणला आणि त्याला दूध पाजलं, अंडी खाऊ घातली, सगळं दिलं त्याला खायला प्यायला, पालन पोषण केलं. त्याला आम्ही आमदार म्हणून निवडून आणल्यानंतर त्यांनी अकलूजकरांची जाण ठेवलेली नाही. फक्त भयांची चुकी झाली की त्या पेटीला कुलूप लावायला पाहिजे. ते कुलूप लावण्याचं विसरल्यामुळं तो आता ढसायला लागलेला आहे. तर अकलूजकर येत्या 2 तारखेला त्याला ते दाखवतील की मतदानाच्या माध्यमातून दाखवतील की विकास काय केलेला आहे आणि अकलूजमध्ये दहशत कोणाची आहे हे सगळं मताच्या माध्यमातून कळेल. आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे 6 नंबर वॉर्डमध्ये तुतारी वाजवणारा माणूस रेश्मा लालासाहेब आटगळे आणि मशाल या चिन्हावर पृथ्वीराज मारुतीभाऊ अंबुरे आणि आमच्या विटकरीताई या भरघोस मतांनी अकलूजमध्ये 26+1 27च्या 27 मोहिते पाटील कुटुंबाचे सर्व मतदार निवडून येणार 100% आणि गुलाल 3 तारखेला आम्ही शिवरत्नावर खेळणार आहे अशी ग्वाही देतो. व्हिडिओ जर्नलिस्ट शुकुर तांबोळीसह मी संपादक हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज अकलूज.